मराठी शाळांसमोर सध्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झालाय। दरवर्षी बंद पडणाऱ्या मराठी शाळांमध्ये आता वाढ होते। पुन्हा एकदा मुंबईतल्या मराठी शाळांवर बंद पडण्याची टांगती तलवार लटकते आहे। मराठी भाषा टिकवण्याच्या वाढवण्याच्या गप्पा आपण सगळे करतो। मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा आपण सुखावून गेलो। पण जर मराठी शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटत असेल, मराठी शाळांना अस्तित्वासाठी झगडावं लागत असेल, तर मराठी जगणार कशी हीच चिंता आता मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सतावते। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मराठी राजभाषा दिनाचे पडघम वाजू लागले असताना मुंबई शहर आणि उपनगरामधील मराठी माध्यमाच्या 57 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहेत। मराठी शाळांच्या या ऱ्हासासाठी राज्य सरकारने 15 मार्च 2024 रोजी घेतलेल्या संच मान्यतेचा निर्णय कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। मुंबई शहर आणि उपनगरात 1736 शाळा आहेत। 7 वर्षाआधी यामध्ये 461 मराठी शाळा सुरू होत्या। आता यापैकी 337 मराठी शाळा सध्या सुरू आहेत। यातील 84 शाळा गेल्या वर्षभरात बंद पडल्या आहेत। आता आणखी 57 मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। या बंद पडणाऱ्या 57 पैकी 34 मराठी शाळा पश्चिम मुंबईतल्या आहेत, तर बंद पडणाऱ्या 19 मराठी शाळा या उत्तर मुंबई भागातल्या आहेत। त्यामुळे या 57 मराठी शाळा जर बंद पडल्या तर मुंबईत फक्त 280च मराठी शाळा उरतील। त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी एकेकाळी रक्त सांडणाऱ्या मराठी माणसाच्या मुंबईतच मराठी शाळा संपत चालल्या आहेत आणि अपुरी विद्यार्थी संख्या हे त्यामागचं प्रमुख कारण सांगितलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22,000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शाळांमध्ये शिक्षकच नाही। आता आज एकही शिक्षक नाही 4,000 शाळांमध्ये। याचा अर्थ असा आहे की या पूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे। आता मराठी शाळा जर मुंबईमध्ये बंद होत असतील तर मराठी व्यक्ती मुंबईत राहू नये, मराठी मुलगा मुंबईत मराठी शिकू नये, मग तो गुजराती शिकावा आणि मुंबईचं गुजरातीकरण व्हावं असं कदाचित या सरकारचं धोरण असेल। आणि मराठी शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत। खरं सांगू का, अजून या आदित्यजींनी जे केलं ना ते भन्नाट आहे। म्हणजे काय झालं, आता इंग्रज आळलेलं झालंय सगळं, इंग्रजी यायला पाहिजे, भाषा येण्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचं कारण नाही, पण त्यामध्ये मराठी विसरता कामा नये म्हणून त्यांनी ज्या मुंबई पब्लिक स्कूल सुरू केलं त्या सगळ्या पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा सक्तीची केली। ती खूप मोठी गोष्ट आहे लक्षात। तर मराठी शाळांमध्ये विद्यार्थी येत नाही त्याचं खापर चंद्रकांत पाटलांनी पालकांवर फोडलंय। तर विद्यार्थीच नसतील तर शाळा चालवायच्या कशा असं शिरसाटांनी म्हटलंय। पण त्याचबरोबर मराठी शाळा बंद पडू देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। वेळ पडली तर मी घरी शिकवेन, शिक्षक तर मिळालेच पाहिजेत, पण मी मराठी मीडियमच्या शाळेमध्ये पढवणार। आपल्या देशातला जो माणूस मोठा झालाय, अगदी मगाशी मी उल्लेख केला त्या माशेलकरांचे, ते सगळे मराठी शाळेत शिकले आणि मराठी शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळेत शिकले, नगरपालिका शाळेत शिकले। मी स्वतः मुंबई महानगरपालिका नगरपालिका शाळेत शिकलो। नंतर मग आम्ही त्यावेळची किंग आता राजेशिवाजीमध्ये आलो, पण 7वीपर्यंत आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो। त्यामुळे असं भाषण करणाऱ्या उद्धवजींसहित सगळ्यांनी एकदा आपापली मुलं कुठल्या माध्यमामध्ये शिकतात ते बघितलं पाहिजे आणि तो जोपर्यंत डिमांड क्रिएट होत नाही तोपर्यंत सप्लाय होणार नाही। शासनाची जबाबदारी मी नाकारत नाही, शिक्षक असले पाहिजे, शाळा असल्या पाहिजे, सुविधा असल्या पाहिजेत, पण पालकांनी ते शाळेत पाठवायला पण पाहिजे ना। कोणतीही मराठी शाळा बंद पडणार नाही याची सरकार दखल घेते, परंतु ज्या शाळेमध्ये मुळात अत्यल्प म्हणजे विद्यार्थीच नाहीत आणि शाळेच्या चालवतो या नावाखाली कोणी जर आपलं उखळ पांढर करत असेल तर त्या शाळेवर कारवाई जरूर केली जाईल, परंतु मराठी शाळा बंद होऊ देणार नाहीत। बंद पडणाऱ्या मराठी शाळांसमोर सरकारमधलेच नेते हतबल दिसत आहेत, पण मुंबई महापालिकेतल्या शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी मात्र मराठी शाळा कशा शाबूत राहतील या दिशेनं प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे। ज्या मराठी शाळा आहेत त्यांची पटसंख्या कमी होत चाललेली आहे आणि ही पटसंख्या पहिली वाढवावी लागेल आणि पटसंख्या वाढवली की मराठी शाळा देखील वाचेल आणि पटसंख्या कशी वाढवली जाईल ह्याच्यावर ह्या गेल्या वर्षभरात आम्ही नक्कीच 100% प्रयत्न करू आणि मग त्याच्यासाठी शिक्षण तज्ज्ञ आहेत आपले काही महाराष्ट्रातील, त्यांची देखील आम्ही मदत जरूर घेऊ। आता हे झालं मुंबईतलं,
पण महाराष्ट्राच्या इतर भागातही स्थिती फार वेगळी नाहीये. 15 मार्च 2024 रोजी काढलेल्या GR मुळे राज्यात 18,000 मराठी शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त होते आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या 155 शाळांवर सुद्धा टांगती तलवार आहे. त्यामुळे 3 दिवसांपूर्वीच भंडाऱ्यात विद्यार्थी आणि संघटनांनी आंदोलन केलं होतं. पालक आणि विद्यार्थ्यांनी एल्गार मोर्चा काढला होता. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या मराठी शाळांचा आकडा मोठा आहे. पटसंख्या जरी कमी असली तरी सर्वसामान्य घरातील मुलांना या शाळांचा आधार आहे. या शाळांमधून शिक्षण घेणं त्यांना परवडतं. पण जर मराठी शाळा या वेगाने बंद पडायला लागल्या तर मराठी शाळांचा कोणाला तरी कैवार घ्यावा लागेल, धोरणं आखावी लागतील. नाहीतर शाळा संपल्यावर मराठी भाषेलाही कुणीच वाली उरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.